थेट जाऊया. चेतन नानावरे आपले प्रतिनिधी विरोधी पक्ष नेते रोहित पवार यांनी जो यांच्याशी आरोप केला संवाद होता राहुल गांधी यांनी की मतचोरी होत आहे, मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोळ आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये हा मोर्चा धडकतोय. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे प्रमुख नेते आणि आमदार रोहित पवार आहेत. रोहितजी, कशा प्रकारे मोर्चाची तयारी झालेली आहे आणि आज पावसाचं सावट मुंबईत दिसतंय, तुम्हाला वाटतं मोर्चा यशस्वी होईल? नाही, 100% यशस्वी होईल. आणि आम्ही तयारी तशी काय करत नसतो, आव्हान करत असतो. आम्ही भाड्याली कोणाला आणत नसतो, लोक स्वतः तिथे येत असतात. आव्हान केले, अख्ख्या मुंबई शहरातून लोक हे तिथे येतील. शिवसेने पक्षातली कार्यकर्ते येतील, मनसेचे कार्यकर्ते येतील, काँग्रेसचे येतील, आमच्या पक्षाचे येतील. महाराष्ट्रातून सुद्धा लोकशाही टिकवण्यासाठी अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये येताना आपण सर्वजण बघू शकतो. पाऊस असल्यामुळे गाड्या कोणाच्या तिथं फसल्या, ट्रॅफिक तिथं वाढलेलं आहे, अडकलेले आहेत. काही असलं तरी लोक स्वतःहून येत असल्यामुळे उत्साह खूप आपल्याला या आंदोलनामध्ये तिथं दिसेल. मोठ्या संख्येने लोक नक्कीच तिथं आलेली आपल्या सगळ्यांना बघायला मिळतील. महाविकास आघाडी किंवा विरोधी पक्षांमध्ये एकमत नसल्याचं दिसून येत आहे, कारण महापालिका मार्गावरती ज्या ठिकाणी हा मोर्चा येतोय त्या ठिकाणी सर्वपक्षीय झेंडे दिसत आहेत. काँग्रेस मात्र अलिप्त दिसतंय. काँग्रेसचा एकही झेंडा किंवा बॅनर त्या ठिकाणी नाहीयेत. प्रदेशाध्यक्ष सुद्धा आज मोर्चात सामील होणार नाहीयेत काँग्रेसचे. माहित नाही, काही दिवसांपूर्वी तर जे प्रदेश अध्यक्ष आहेत सपकाळ साहेब, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही पाठिंबा देत आहोत, आम्ही येत आहोत. आता आज काय असं झालं का, झालंय का नाही झालं हेही माहीत नाही. जोपर्यंत आपल्याला आंदोलन सुरू होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला कळणार नाही. पण महाविकास आघाडी म्हणून आम्ही या मोर्चामध्ये लोकशाही वाचवण्यासाठी येत आहोत. आणि लोकशाही वाचवण्यामध्ये आज भूमिका ही मनसेनी सुद्धा तिथं घेतलेली आहेत. कारण का त्यांना सुद्धा आता कुठेतरी वाटतंय की आता स्पष्ट भूमिका घेण्याची जरूरत आहे. जर स्पष्ट भूमिका आज नाही घेतली तर संविधान आणि लोकशाही ही राहूच शकत नाही. आणि आमचं काँग्रेसला एक म्हणणं सुद्धा आहे की जेव्हा आपण एकत्र होतो, म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र होतं, तेव्हा काही प्रमाणात आपले विचार तर सेमच होते, काही फरक त्याच्यामध्ये नव्हता. जेव्हा शिवसेनेला आपल्याला घ्यावं लागलं तेव्हा आपण एक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला. शिवसेना विचारायला वेगळी असली तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आपण काम केलं. त्या पद्धतीने पूर्वी पास्ट म्हणजे इतिहास न बघता भविष्य आपण महाराष्ट्रातलं बघितलं. मनसेच्या बाबतीत सुद्धा जर कॉमन मिनिमम प्रोग्राम आपण करणार असेल ना, त्या पद्धतीने ते वागणार असतील तर लोकशाहीच्या हितासाठी आणि मोठा जो काही गोल आहे आपला की लोकशाही संविधान टिकलं पाहिजे, त्यासाठी मनसे जर येत असेल तर चुकीचं काय? निश्चितपणे, कारण तुम्ही ज्या प्रकारे उल्लेख केला, मनसेचं तुम्ही स्वागत केलं. मात्र आता जी काँग्रेसच्या भाई जगताप आहेत, आमदार आहेत, नेते आहेत, त्यांचं म्हणणं आहे की मनसेसोबत आम्ही जायला तयार नाही आहोत. आणि याच कारणास्तव मुंबई अध्यक्ष स्वतः काँग्रेसच्या आहेत वर्षा गायकवाड, त्या सुद्धा आजच्या मोर्चात येणार नाही अशी माहिती समोर येत आहे. कशा प्रकारे तुम्ही अपील कराल काँग्रेसला, कारण मोठा पक्ष ज्यांनी केंद्रीय पातळीवरती हा मुद्दा उचलला तोच आज महाराष्ट्र मुंबईमध्ये या मोर्चातून अलिप्त राहताना पाहायला मिळतोय? कसं असतं की ठीक आहे, पक्ष लेवलला काही मतभेद असू शकतात, मनभेद असू नये, काही शेवटी मुद्दा महत्त्वाचा आहे, लोकशाही टिकवायची. राहुल गांधीजींनी हा मुद्दा पहिल्यांदा घेतला होता, त्यानंतर बऱ्याच नेत्यांनी घेतला, आता महाविकास आघाडीला घेतला, त्यात मनसेली सुद्धा पाठिंबा दिलाय. म्हणजे मनसेली पाठिंबा राहुल गांधीजीला दिलाय त्यांच्या विषयासाठी, असंच आपल्याला म्हणावं लागेल. मग जर दुसरा पक्ष आपल्या नेत्याला पाठिंबा देत खरंच वोट चोरी झाली असं जर म्हणत असेल तर मग एका मोठ्या उद्दिष्टासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी काही पावलं आपल्याला विचाराची का असेना, नाहीतर ह्याची 2 पावलं मागे येऊन लोकांच्या हितासाठी, लोकशाहीच्या हितासाठी एकत्रित लढायला काही हरकत नाही. त्यामुळे विचार काँग्रेसने करावा अजून एकदा असं आम्हाला वाटतं. भाजप तुमच्या विरोधात आज प्रत्युत्तर आंदोलन करते. त्यांचा आरोप आहे की लोकसभेमध्ये ज्यावेळी तुमच्या बाजूने निकाल लागला त्यावेळी तुम्ही कुठलाही मोर्चा काढला नाही. आज विधानसभेत मॅन्डेट त्यांच्या बाजूने गेल्यावरती तुम्ही मोर्चा काढता, ही दुटप्पी भूमिका आहे तुमची. आपण जर बघितलं तर महिन्याला गेली लोकसभा 2019 आणि 24ची काहीतरी महिन्याला 4,000 मतदान हे वाढत गेलं होतं. म्हणजे कधीपर्यंत 2024च्या लोकसभेपर्यंत. म्हणजे त्यात काही मॅन्युप्युलेशन झाले, त्यात काही बदल झालेत असं आमचं काहीच मत नाही. पण लोकसभा ते विधानसभा 6 महिन्यामध्ये हाच आकडा कितीतरी पटेले म्हणजे 100 पटीने वाढलेला आहे. 48 ते 52 लाख मतं ही 6 महिन्यामध्ये रजिस्टर केलेली आहेत. हे अबनॉर्मल आहे, हे चुकीचं आहे. याच्यात जेव्हा आम्ही खोलात गेलो त्याच्यामध्ये घोळ निघाले, त्याच्यामध्ये खोट्या आधार कार्डचा वापर करणं, दुसऱ्या मतदारसंघातले लोक भाड्याने बसली आणून या मतदारसंघामध्ये मतदान करून घ्यायचं, मेलेल्या लोकांच्या नावावर मतदान करून घ्यायचं, खोटे रजिस्ट्रेशन तिथं करायचे, शिकायला जी मुलं बाहेरच्या राज्यातून आले त्यांच्या नाव इथं नोंदवून त्यांचं मतदान करून घ्या, या सगळ्या गोष्टी लोकसभेनंतर झाल्या. त्यामुळे मला
भाजपला एवढंच सांगायचं तुम्ही मूक मोर्चा करताय ना, तुम्ही तसंही लोकशाहीला मूक केलंय, तसंच तुम्ही आमच्या कॉन्स्टिट्यूशनला तुम्ही बाजूला ठेवलेलं आहे. मूक मोर्चा तसा मूक मोर्चा करत बसा. कुणी आम्ही इलेक्शनच्या कमिशनच्या विरोधात बोलतोय आणि मोर्चा कोण काढते तर भाजप काढते. म्हणजे कळेनाच इलेक्शन कमिशन भाजपचे एक्सटेंडेड डिपार्टमेंट आहे का. पण आता तुम्ही बूम घेऊन गेला त्या भाजपच्या मूक मोर्चात तर लगेच बडबड बडबड करायला लागतात का बघा. त्यांना फक्त बडबड जमती, पण त्यांच्या या राजकारणामुळे आणि सगळ्या गोष्टींमुळे संविधान आणि लोकशाहीमध्ये मात्र गडबड मोठ्या प्रमाणात या लोकांनी विधानसभेच्या इलेक्शनमध्ये केलेली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आहेत, त्यांनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे की विरोधक हा रडीचा डाव खेळत आहे. जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लावतो त्यावेळी ते ईव्हीएम मशीनमध्ये कुठलाही दोष नाही सांगतात. ज्यावेळी विरोधात निकाल जातो मग मतदार यादी, ईव्हीएम मशीन असे मुद्दे तुम्ही घेऊन येतात. तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट द्या. निवडणूक आयोगाने ज्यावेळी राहुल गांधींना ॲफिडेव्हिट सादर करायला सांगितलं ते प्रतिसाद द्यायला तयार नाहीयेत. त्यामुळे तुम्ही फक्त एक मीडिया ट्रायल चालवतात असा आरोप आहे. साठमांना मी एवढंच सांगतो ना, चला आपण कुठे भेटायचं भेटू. मी पुरावे घेऊन येतो, तुम्ही पुरावे घेऊन या. आपण आकड्याचा खेळ, कशा पद्धतीने काय गोष्टी झाल्या त्याच्यावर आपण बोलूया, मग बघूया. आता हे बघा, तुम्ही काय करता साटम साहेब, तुमच्या नेत्याला खुश करण्यासाठी आता म्हणजे सरदार पटेल साहेबांचा जयंती होती, त्या निमित्ताने सगळ्यांनी जयंती साजरी केली. एक मोठी व्यक्तिमत्व, त्यांना काय म्हणलं जातं तर आयर्न मॅन ऑफ दिस कंट्री, बरोबर आहे. आता अमित साटम साहेबांनी अमित शहा साहेबांना खुश करायला अमित शहा साहेबांना काय सांगितलं होतं बोर्डवर की हिंदुस्थानचे आयर्न मॅन म्हणजे कोण, अमित शहा साहेब. हे अमित शहा साहेबांना माहिती पण नसेल. म्हणजे एका बाजूला तुम्ही खुश करण्यासाठी सरदार पटेलांचं जी पदवी आहे ती अमित शहा साहेबांना आज तुम्ही वापरता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सरदार पटेल साहेबांची जयंती साजरी करता. अमित साटम साहेब गोंधळलेले आहेत, नेत्यांना खुश करण्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यात त्यांना काय बोलतो आणि काय करतो हेच कदाचित कळत नसावं. चांगला कार्यकर्ता आहे, मोठी जबाबदारी मिळालेली, पण जरा आता त्यांना व्यापकता बघितल्यानंतर बऱ्याच अडचणी येतात असं जाणवत आहे. मतदार याद्यांसंदर्भात सातत्याने तुम्ही निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतली, मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. यानंतर आता पुढचं पाऊल काय असेल? तुम्ही कोर्टाची दार ठोठावणार आहात का, की हा रस्त्यावरचा लढा फक्त रस्त्यावरती पुरता मर्यादित राहील? नाही, हे बघा, दोन गोष्टी महत्वाच्या असतात. कोर्टात जाणं हे महत्वाचं असतं. बरेच लोक कोर्टात तिथं गेले, तो लढा तिथं चालूच आहे. आणि दुसरं काय असतं की रस्त्यावर उतरून लोकांना पण जाण करून देणं महत्वाचं आहे की काय प्रिकॉशन, म्हणजे काय गोष्टींची काळजी आपल्याला तिथं घ्यावी लागेल या इलेक्शनमुळे. कोण माणूस इथं राहतोय नाही राहत, कुठून आलाय, कसा आलाय, शाई लावली नाही लावली, शाई लावली, मतदान केलं परत शाई तो काढतोय का, माणूस जिवंत आहे का. म्हणजे कसं आलंय की मयत व्यक्तीच्या नावावर माणसांनी मतदान केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी सुद्धा संदेश आम्हाला द्यायचा आहे, लोकांसाठी सुद्धा संदेश द्यायचा आहे. लोकशाही संविधान जर जपायचं असेल तर मग इलेक्शन कमिशन जर आपल्याला मदत करणार नसेल तर आपल्याला आपल्या लेवलला सजग राहून, लक्ष देऊन, डोळ्यात तेल घालून हे इलेक्शन तिथे लढावं लागेल. रोहितजी, दोन प्रमुख प्रश्न आता तुम्ही या मुद्दे जे मांडले त्यातून उपस्थित होतात. प्रत्येक पक्षाचे बूथ एजंट असतात, ते निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी तिथे उपस्थित असतात. एकही हरकत का घेतली जात नाही अशा वेळी जर एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान होत असेल? कारण स्थानिक पातळीवरती आता इमारतीमधील लोक प्रत्येक मतदाराला ओळखणारा असतो, हजारचं बूथचं मतदान असतं. अशा वेळी मग आक्षेप का घेतला जात नाही जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बोगस मतदान होते? बऱ्याच ठिकाणी आक्षेप घेतले होते पण त्याच्यावर कुठं काही उत्तर हे मिळालं नाही. कसं असतं की लोकसभा इतक्या जबरदस्त वातावरणामध्ये आपण जिंकलो होतो आणि विधानसभेला सुद्धा वातावरण आपल्या बाजूला इतकं जबरदस्त होतं तर कार्यकर्ते सुद्धा कुठेतरी निवांत राहिले. ठीक आहे, अरे हा नवीन दिसतोय, तो नवीन दिसतो, काय फरक पडणार आहे 10-20 लोकांनी, अशा भूमिकेत सर्व तिथं राहिले. आणि त्याच्याचबरोबर मग जेव्हा आम्ही आक्षेप घ्यायला लागलो तेव्हा आमच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की काय करा की तिथं आत जो सीसीटीव्ही कॅमेरा लागला होता तो प्लीज आम्हाला द्या. म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्याकडे मागणी केली, आम्हाला आक्षेप घ्यायचा आहे की काही इतर लोक आली आणि मतदान करून घेतलं, आम्ही वाद घेतला तरी आमचं ऐकलं नाही, आम्हाला सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज द्या. इतकी विनंती त्यांनी केली. ती विनंतीला मान देत आम्ही सुद्धा विनंती इलेक्शन कमिशनला केली आणि जशी विनंती आम्ही इलेक्शन कमिशनला दिली तसं सेंट्रल इलेक्शन कमिशन रूलच बदलून टाकला की सीसीटीव्ही देताच येणार नाही. म्हणजे आम्ही त्याच अनुषंगाने सीसीटीव्ही मागत होतो आणि दुर्दैवाने आम्हाला इलेक्शन कमिशनने दिलं नाही. म्हणजे कुठं ना कुठेतरी चोरी मात्र काय ती काळं बेरं 100% झालेलं आहे. आता महापालिका निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काय खबरदारी घेणार? तुम्ही स्वतः चित्रीकरण करणार आहात या संदर्भातलं बाहेर? नाही, तसं एका एरियापर्यंत 100 मीटरपर्यंत ते अलाउड नसतं. आम्ही सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा काही प्रमाणात लावले होते, आमचे सीसीटीव्ही कॅमेरा तिथं काढले होते. आता आम्ही काय कोणाला ऐकणार नाही, पोलीस येऊ द्या नाही तर कुणी, आम्ही सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा बाहेर तिथं लावणार आणि कोण असा विचित्र
मतदान तिथं नसताना सुद्धा जर असाच पैसे घेऊन कुणी आला तर आमचे कार्यकर्ते काही शांत बसतील असं नाही, त्याला उचलून बाजूला घेऊन जातील. पोलिसांचं खूप काय ऐकलं जाईल. लोकशाही टिकवण्यासाठी पोलिसांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. नाही तर पोलिसांनी सुद्धा वेडं वाकडं काय झालं तर तिथं लोक शांत बसतील असं मला वाटत नाही. शेवटचा प्रश्न घेतो. काँग्रेसला आता काय आवाहन कराल? कारण आजचा मोर्चा मुंबईमध्ये मोठी ताकद आहे काँग्रेसची, महाराष्ट्रामध्ये मोठी ताकद आहे, मात्र ते अद्यापही मोर्चात येणार असल्याची माहिती कुणीही अधिकृतपणे देत नाहीये. विनंती एवढीच आहे, इलेक्शनचा विचार न करता विचाराचा आणि लोकशाहीचा विचार त्या ठिकाणी करावा. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, संविधान टिकवण्यासाठी आहे. इलेक्शनच्या माध्यमातून आपली काही डेमोक्रेसी आहे ती कशी टिकेल यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि त्याच्यात मुंबईचं इलेक्शनचं काय होईल, इतर ठिकाणचं इलेक्शनचं काय होईल याचा विचार कुणीही तिथं करू नये एवढीच विनंती एक नागरिक म्हणून या ठिकाणी मी करतो. निश्चितपणे त्यामुळे आता काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसहित उतरणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. कॅमेरामन राजेश मनियारसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.